मित्रांनो, काही दिवसांपूर्वी बैलगाडा कमिटीतून खूप मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळाली होती व त्या बातमीने बैलगाडा प्रेमींना हादरवून टाकले होते। त्या प्रकरणावरून गौतम काकडे यांना पोलिसांनी अटक सुद्धा केली होती। तद्वतच त्यांच्या सोबतीला देखील अटक करण्यात आली होती। मात्र आता नुकतेच गौतम काकडेने या प्रकरणावर मोठा खुलासा केला। तर गौतम काकडेने रणजित निंबाळकरांवर का म्हणून गोळी घातली हेच आज आपण पुढे पाहणार आहोत। मित्रांनो, रणजित निंबाळकर हे बैलगाडा कमिटीचे खास व्यक्ती होते। त्यामध्ये सुंदर नावाच्या बैलाचा सौदा निंबाळकरांनी गौतम काकडे सोबत केला व हा सौदा 37 लाख रुपयाचा झाला होता असेही स्पष्ट झाले। त्या दिवशी गौतम काकडे यांनी निंबाळकरांना फक्त 5 लाख रुपये दिले होते व बाकीचे रुपये उद्या सकाळी देतो असे सांगितले। नंतर दुसऱ्या दिवशी गौतम काकडे यांनी निंबाळकरांना आपल्या घरी बोलावले होते व त्या दिवशी गौतम काकडे यांनी निंबाळकरांवर गोळी उचलण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने त्या पिस्तूलमधून गोळी निघाली व जाऊन रणजित निंबाळकरांच्या डोक्याला लागली आणि नंतर त्यांना बारामतीतील रुग्णालयात नेण्यात आले। परंतु त्यांची हालत पाहून त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तिथे त्यांचा इलाज होत असताच निंबाळकरांनी आपले प्राण सोडले। तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणावर गौतम काकडे यांना कोणती शिक्षा व्हावी असे वाटते? तुम्ही पण तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा व अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।